त्या लोकसभेला जागा होत्या तेवढ्याच विधानसभेला जागा आल्या, हे आश्चर्य करण्यासारखं होतं. आम्ही जेव्हा आता पार्लमेंटमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांना भेटत होतो ते आम्हाला ईव्हीएमचं हे करत होते. आम्ही त्यांना सांगतो आता लोकसभेमध्ये ज्या तुमच्या सीट निवडून आल्या तेव्हाच आम्ही काही ईव्हीएमवर टप्पा ठेवला नाही, बरोबर नाही. आणि आता आमच्या सीटावर तुम्ही आमच्यावर कसं काय टप्पा ठेवू शकता? त्यांच्याकडे तसं काय मुद्दा राहिलेला नाही आहे. कारण आपल्या विधानसभेसोबत झारखंडच्या सुद्धा निवडणुका झाल्या होत्या. त्याच्यामुळे एक चांगल्या वातावरणात आपल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण सगळ्यांनी चिंतन केलं, मनन केलं आणि विधानसभे दृष्टिकोनातून खूप चांगला रिझल्ट आपल्या राज्यामध्ये दिला आणि आपलं बहुमताचं अतिशय शक्तिवान असं म्हणजे आपण एकटं सुद्धा सरकार बनवू शकतो एवढं शक्तिशान बलशाली असं सरकार हे आपल्या महाराष्ट्रात झालेलं आहे. त्याच्यामुळे आता राज्यामध्ये पण आपलं सरकार आहे, दिल्लीमध्ये सुद्धा आपलं सरकार आहे. आणि जे विरोधक आपला दावा करत होते की ईव्हीएमचा घोटाळा केलेला आहे, घोटाळा नाही हे आपल्याला माहिती आहे. कारण जी मशीन ज्या मशिनीला इंटरनेटचं कनेक्शनच नाही आहे अशा मशिनीला नेट नाही हॅक होऊ शकतो, नाही होऊ शकतो. परंतु जनतेचं कुठेतरी परत एकदा एक संभ्रम निर्माण करायचा या दृष्टिकोनातून ते अफवा पसरवत आहेत. आणि ज्या पद्धतीने लोकसभेत त्यांनी थोडंसं संविधान आरक्षण मुद्दा चालवण्याचा प्रयत्न केला त्याचा फटका आपल्या महाराष्ट्रात दिसलेला आहे. परंतु तरी सुद्धा लोकांना जनतेला कालांतराने उमगलं आणि त्याचं भरभरून मतदान लाडक्या बहिणींसकट लाडक्या भावाने पण आपल्या मतदानात त्याचा रूपांतर केला आणि आपल्याला भरभरून सीट आलेल्या आहे. त्याच्यामुळे आता हे वातावरण असंच राहिलं पाहिजे आणि जी मतं आपल्याला मिळालेली आहेत ती खरोखरच आपल्या कार्यकर्त्याच्या जोरावर ही मतं मिळालेली आहेत हे दाखवण्याची संधी म्हणजे सदस्यता नोंदणी आहे. कारण एखाद्या मुद्द्यात आपल्याला 200 मतं मिळायची ती आता 300 झालेली आहेत. त्याची नोंदणी आपण ह्या प्रकारे केली पाहिजे. ऑनलाईन पद्धती आहे, ऑफलाईन सुद्धा आहे. ऑफलाईन सुद्धा फॉर्म आलेले आहेत. जिथे कनेक्शन नसेल अशा ठिकाणी फॉर्म आलेले ते सुद्धा भरून घेणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे ही जगातली आपली 1 नंबरची पार्टी आपण म्हणतो ती खरोखरच 1 नंबरची पार्टी. आता मी जिथे जिथे जातोय म्हणजे आजही मी विक्रमला होतो, आता सांगली होतो, गावीकर सगळ्यात जागेहून बऱ्याचशे कार्यकर्ते आपल्याकडे प्रवेश करण्याची इच्छुक आहेत. ते काय इच्छुक आहेत? कारण ते आकर्षित होत आहेत. का आकर्षित होत आहेत? की आपलं जे काम आहे, आपली जी हे धोरणं आहे ती त्यांना पटलेली आहे आणि त्यांना हे समजलेलं आहे की आता काम करणारी एकमेव पार्टी आहे ती म्हणजे भारतीय जनता पार्टी. आणि त्याच्यामुळे आता आपल्याला एक चांगली संधी निमित्ताने मिळते. बरेचसे प्रवेश जे राहिले ते कालांतराने आपण करणार आहोतच. पण तरी सुद्धा आपलं जे काय सदस्यता नोंदणी अभियान आहे हे आपण आधी तर आपल्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरामध्ये केलं पाहिजे, आपापल्या नातेवाईकांमध्ये केलं पाहिजे. आणि प्रत्येक बूथला 200 बरोबर प्रत्येक बूथला 200 सदस्य हे झाले पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून परत एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. कारण लगेचच आता ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद हे सगळ्या लागणार आहे. ह्या टप्प्याटप्प्याने लागणार आहेत. आणि त्यामुळे आता आपण शिथिलता न आणता परत एकदा ज्या ठिकाणी आपण आता निवडणुकीमध्ये थोडंसं कमी पडलो होतो लोकसभेला त्याची कसर काढलेली आहे. पण तरी सुद्धा वाडा शहरापासून इतर सर्व भागामध्ये जिथे जिथे आपल्याला आवश्यकता आहे सगळ्या ठिकाणी आपण चांगलं काम करून हे सदस्य नोंदवले पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून ही एक पूर्वतयारी आहे. पुढच्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका असणार त्याची ही पूर्वतयारी हे आपण मानू शकतो. आणि त्यामुळे आपण चांगलं काम करूया. आणि चांगल्या अर्थाने आता सरकार आपल्याला आलेलं आहे आणि त्याच्यामुळे खालून म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार हे सगळेच आपले असले पाहिजे जेणेकरून जी काय जनतेची कामं आहेत ती कुठेच अडता कामा नये. कारण जी बेसिक लेवलची जी काय कामं आहेत ती सुद्धा आपल्याला करता आली पाहिजेत, राज्य लेवलची करता आली पाहिजेत आणि जे दिल्लीची आहेत ती सुद्धा करता आली पाहिजे. गेल्या 6-7 महिन्यापासून जेव्हापासून तुम्ही मला माझ्यावर विश्वास टाकलेला आहे तेव्हापासून मी तुम्हाला सगळ्यांसाठी काम करण्याचा प्रयत्न करतो.
जे काय दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये असेल, संसदेमध्ये असेल किंवा इतर मंत्र्यांना भेटून त्यांच्याशी निवारण करणं असेल, त्या सगळ्या गोष्टींचा त्या प्रश्न मी तडास लावण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्याला यश सुद्धा येत आहे. त्यामुळे आपल्या आता निवडणूक ग्रामीणमध्ये पण आमदार आहेत, विधानसभेमध्ये सुद्धा आमदार आहे. त्यामुळे चांगलं एक वातावरण आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी वानवा गेल्या 5 वर्षामध्ये आपली जी होती ती आता कमी झाली आणि त्यामुळे मला वाटतं की आता चांगले दिवस हे आपले आलेलेच आहे. त्याच्यामुळे आता अधिकाधिक प्रतिनिधित्व, एक खासदार झाला, 5 आमदार झाले, ह्याच्यावर संतुष्ट न राहता अजूनही आपले जास्तीत जास्त जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि खाली अजून लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. बाकी राज्याचे श्रेष्ठी आहेत, पक्षाचे केंद्राचे श्रेष्ठी आहेत, सगळं आपल्याला त्या दृष्टिकोनातून जे काय त्यांचं जे काय योगदान असेल ते देण्यास तयार आहेतच. त्यामुळे आपली कामं ही कुठे अडणार नाहीत मला खात्री वाटते. तरी मला काय वाटतं त्यांनी 24 तास अवेलेबल असतो, कधीच तुम्ही मला फोन करू शकता आणि कोणती अडचण असेल, म्हणजे मी काय खासदार असला तरी असलो तरी सुद्धा ग्रामपंचायत असेल किंवा दिल्लीचं पार्लमेंट असेल, कुठलीही समस्या असली मी नाही म्हणत नाही, माझ्या परीने जेवढं प्रयत्न होईल तेवढं मी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी एक चांगला हे जे काय आपलं अभियान आहे त्या अभियानामध्ये सगळ्यांनी धीरे भाग घेऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी ही वाढत आल्या होतं 1 नंबर झाली पाहिजे. पालघर जिल्ह्यामध्ये वाढत आला पाहिजे, 1 नंबर असला पाहिजे. ह्या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करूया. कारण हे इथे जे बसले ते सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, त्यामुळे त्यांना कमीपणा वाटतं. त्यामुळे दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. आपण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद।